मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 56 नियम. नंबर 1. उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने तोंड धुतल्याने रंग साफ होईल आणि सुरकुत्या आणि डाग देखील दूर होतील. नंबर 2. लिंबू आणि काकडीचा रस मिसळून प्यायल्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते. नंबर 3. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 4. मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होते. नंबर 5. जास्त मिरची मसाले वापरल्याने व्यक्तीचे आयुर्मान कमी होते आणि ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी मिरची मसाले अजिबात खाऊ नये. नंबर 6. पोटावर झोपणारी व्यक्ती लवकर वृद्ध होते. नंबर 7. जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर अंजिराचे सेवन करा. नंबर 8. नाश्त्यामध्ये दही खाल्ल्याने अनिमियापासून सुटका मिळते. रोज दही खाणाऱ्याला कधीच युरिन इन्फेक्शन होत नाही. नंबर 9. मासे आणि अंडी एकत्र खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि मासे खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करू नये. नंबर 10. पुदिना आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारेल. नंबर 11. रोज काकडी खाणाऱ्यांना श्वसनाचे आजार होत नाही. नंबर 12. रोज नाश्त्यात स्वतःला आणि मुलांना दही खाण्याची सवय लावा. नंबर 13. जर तुम्हाला सुंदर आणि स्मार्ट दिसायचे असेल तर तुमच्या आहारात भात आणि चपातीचे प्रमाण कमी करा आणि फळांचे प्रमाण वाढवा. नंबर 14. किडनी स्वच्छ करण्यासाठी टरबूजाच्या रसात थोडासा कोथिंबीर मिसळून प्यावे. त्यामुळे तुमची किडनी नेहमी स्वच्छ आणि निरोगी राहील. नंबर 15. एका दिवसात 4 ते 5 काजू खाऊ शकता. त्यापेक्षा जास्त काजू खाल्ल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. नंबर 16. लघवी करताना जळजळ होत असल्यास दररोज लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्यावे. नंबर 17. सकाळी हिरव्या गवतावर बसून दीर्घ श्वास घेतल्याने हृदयाचे आजार बरे होतात. नंबर 18. डोक्यात कोंडा असेल आणि खाज येत असेल तर दह्याने डोक्याला मसाज करा. याने डोक्यातील कोंडा दूर होईल आणि खाज सुद्धा निघून जाईल. नंबर 19. जर तुमच्या हिरड्या आणि दात हलत असतील तर तीळ खा. नंबर 20. तुम्हाला अस्वस्थ आणि थकवा वाटत असेल तर डाळिंबाच्या रसात लिंबू मिसळून प्या. नंबर 21. कांद्याचा रस केसांना लावल्याने पांढरे केस देखील काळे होतात. तसेच केस पांढरे होणे तर कमी होईलच पण केस चमकदार होतील. नंबर 22. पाण्यात मीठ टाकून फरशी पुसल्याने किडे आणि माशांपासून सुटका होईल. नंबर 23. आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 24. आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिणे म्हणजे विष खाण्यासारखे आहे. आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. नंबर 25. 1 कप कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि 1 चमचा खडीसाखर घालून ते चहाप्रमाणे प्यायल्याने यकृताशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. नंबर 26. खाताना जीभ दाताखाली आली तर लगेच काहीतरी गोड खा, आराम मिळेल. नंबर 27. पुदिन्याची पाने घेऊन त्वचेवर घासल्याने त्वचा मुलायम, कोमल आणि सुंदर होईल. नंबर 28. शाईचा डाग असल्यास डाग असलेल्या भागावर मीठ लावून चोळा, डाग निघून जाईल. नंबर 29. तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल तर दुपारी मुठभर हरभरा नक्की खा. नंबर 30. भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. नंबर 31. नट्स खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. नंबर 32. उसाच्या रसात आल्याचा रस मिसळून प्या. यामुळे शरीराची उष्णता कमी होईल. नंबर 33. गुलाब पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमचा चेहरा नेहमी साफ राहील. नंबर 34. पालकामध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 35. उन्हात वाळवून ठेवलेले 1 चमचा कारल्याचे चूर्ण रोज सेवन केल्याने मधुमेहापासून आराम मिळतो. नंबर 36. रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. नंबर 37. कोरफडमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्याने डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात. नंबर 38. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढेल. नंबर 39. जिरे पाणी तुम्हाला तुमचे दात मजबूत आणि केस रेशमी व चमकदार बनवण्यास मदत करते. नंबर 40. कच्चे डाळिंब खाल्ल्यामुळे किडनी स्टोन तयार होतो. नंबर 41.
पायी चालल्याने पाय आणि मांड्या मजबूत होतात. नंबर 42. रोज सकाळ संध्याकाळ 30 मिनिटे चालल्याने शेकडो आजारांपासून आराम मिळतो. नंबर 43. तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटी सारखी समस्या होणार नाही. नंबर 44. कच्चा लसूण खाल्ल्याने तुमचे हृदय मजबूत राहते. नंबर 45. खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे पचन बिघडते. नंबर 46. कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग नाहीसे होतील. नंबर 47. खूप थंड पाणी प्यायल्याने केस गळतात. नंबर 48. अपचनाची समस्या असल्यास दुधाचे सेवन करू नका. नंबर 49. तुम्ही देखील घुरण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे. असे केल्याने श्वसनमार्ग साफ होतो. नंबर 50. लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोहोचवू शकतो. नंबर 51. नारळाचे सेवन केल्याने व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो. नंबर 52. ज्यांची पचनशक्ती चांगली नाही त्यांनी रोज उसाचा रस प्यावा. नंबर 53. पाणी नेहमी घोटघोटने प्या, एकाच दमात पिऊ नका. नंबर 54. पाणी पिऊन लघवी केल्याने तुमची किडनी स्वच्छ राहील. नंबर 55. रोज बीटरूट खाल्ल्याने जुन्या खोकल्यापासून आराम मिळतो. नंबर 56. लिंबूचे सेवन करणे लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.